थंडगार मटका कुल्फी आणि तीही घरच्या घरी बनवलेली असेल तर मजाच येईल, हो की नाही? चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना घरच्या घरी मटका कुल्फी तयार करणार आहे. अगदी मोजक्यात साहित्यात, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण ही मटका कुल्फी बनवणार आहे. तर इथे बघा, कढई घेतलेली आहे. कोणतंही पसरडं असं भांडं घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. आता हे दूध आपल्याला उकळवून आणि थोडंसं आटवून घ्यायचं आहे. दूध आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण यासाठी एक ड्रायफ्रूटची पावडर करून घेणार आहे. तर त्यामध्ये बघा, इथे 20 ते 25 बदाम घातलेले आहेत. त्यानंतर 10 ते 15 काजू घातलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे पिस्ता. तर मी साधारण 8 ते 10 पिस्ता आणि वेलची घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर. आता साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला गोड हवं असेल तशी तुम्ही साखर वापरू शकता. मी साधारण 2 ते 3 चमचे साखर घालून घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही ड्रायफ्रूटची पावडर करून घ्यायची. आता इथे बघा, आपलं दूधही छान आटलेलं आहे. आता या आटलेल्या दुधामध्ये आपल्याला ही जी आपण ड्रायफ्रूट्सची पावडर केलेली आहे ती घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे. छान मिक्स करून घ्या. अगदी 2 ते 3 मिनिट ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ही या दुधामध्ये आपण उकळून घेऊया. सतत हलवत, सतत ढवळत या पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, एकदम छान मस्त कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे. आता यामध्ये मी केशर घातलेलं आहे. केशरच्या 5 ते 7 काड्या घातलेल्या आहेत. तुम्ही स्किपही करू शकता, काही हरकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिट दुधाला या पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. आता साधारणपणे पावडर, जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ती घातल्यानंतर मी इथे साधारण 7 ते 8 मिनिटं दुधाला मीडियम हाय फ्लेमवर सतत हलवत या पद्धतीने ढवळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातलेला आहे अगदी चिमूटभर आपला खायचा रंग. कारण आपण ही पिस्ता कुल्फी बनवतो आहे, तर अगदी थोडासा बाहेर जशी मिळते तसा रंग यावा त्यासाठी मी इथे हा अगदी थोडासा चिमूटभर रंग घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही रंग बघू शकता, अगदी मस्त पिस्ता कलर आलेला आहे आणि भन्नाट दिसत आहे. तर गॅस बंद करून थंड करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे जी मिश्रण आहे ते मटक्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर आता इथे माझ्याकडे हे छोटे छोटे मटका आहेत. तुमच्याकडे जर सपोज हे मटका नसतील तर तुम्ही एखाद्या ग्लासेसमध्ये किंवा जे आपले छोटे कप्स असतात त्यामध्ये सुद्धा ही कुल्फी करू शकता, काही हरकत नाही. वरून थोडेसे पिस्ताचे काप घातलेले आहेत आणि त्याला आपल्याला फॉईल पेपरनी छान रॅप करून घ्यायचं आहे. आणि साधारणपणे 8 ते 9 तासासाठी, म्हणजे मी रात्रभर ही कुल्फी फ्रीझरमध्ये ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते. एक नंबर तयार होते. बरं आहे की नाही? घरच्या घरी आपण ही मटका कुल्फी तयार करू शकतो. अगदी अर्धा लिटर दुधामध्ये मी साधारणपणे 3 मटका कुल्फी इथे बनवलेला आहे. त्या अंदाजाने तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे लोक असतील त्या अंदाजाने तुम्ही दूध वापरू शकता. अर्धा लिटरमध्ये साधारण एवढ्या 3 मटका कुल्फी झालेल्या आहेत. आता इथे बघा, फॉईल पेपरनी रॅप करून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याला रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून रात्रभर फ्रीज करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मस्त अशी मटका कुल्फी घरच्या घरी तयार होते. आहे की नाही सोपी रेसिपी? अगदी तुम्ही अर्ध्या तासात ही मस्त मटका कुल्फी करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला अशी छान थंडगार घरच्या घरी मस्त बनवलेली मटका कुल्फी खायला मिळेल. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही थंडगार मटका कुल्फीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या मटका कुल्फी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.